रवींद्र वायकर असो का अन्य असतील शिवसेनेचे जुने नेते, यांची आज ईडीची चौकशी सुरू आहे. ईडीची चौकशी फक्त विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या होत्या, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या होत्या. आत्तापर्यंत तरी काँग्रेसच्या आपल्या भाजपच्या किंवा अजित पवार गटाच्या किंवा शिंदे गटाच्या आमदाराची आता ईडी चौकशी सुरू आहे असं कुठेही चित्र दिसत नाही. त्यामुळे हेतू पुरस्कर विरोधकांना या ठिकाणी बदनाम करणं, विरोधकांची छळवणूक करणं, विरोधकांना नामोहरण करणं आणि आगामी कालखंडामध्ये निवडणुकीत आपल्याला एकतर्फी विजय कसा मिळेल या दृष्टीनं केलेले हे कृत्य आहे. मधले जे काही छगन भुजबळ आहेत, पंकजा मुंडे आहेत, यांनी मात्र त्याला एक प्रकारे आव्हान दिल्याचं पाहायला मिळते. पंकजा मुंडेंनी तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही हे सिद्ध करून दाखवा असं सरकारला सांगितलं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ असा सरकारचा शब्द आहे आणि जवळपास साऱ्याच ओबीसी नेत्यांनी हे मान्य केलं होतं की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता जर आरक्षण देत असाल तर आम्हाला ते मान्य होईल. पण आत्ता जो हा प्रकार पाहतो आहे तर ओबीसीमधूनच आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता तुम्ही जवळपास या मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या, काही अधिकही सापडल्या असतील. म्हणजे ज्या काही 54 लाख किंवा 80 लाखापर्यंत ज्या नोंदी गेलेल्या आहेत, ह्या नोंदी एका प्रकारे की 83 सूची आहे, त्या 83 सूचीमध्ये कुणबी पाटील, पाटील कुणबी, लेवा पाटील, लेवे पाटील अशा स्वरूपाची जी नोंद आहे त्या नोंदीमध्ये हे समाविष्ट झालं. म्हणजे एकाबरोबर कुणबीचा विस्तार झाला आणि मग त्या कुणबीच्या नावाच्या आधारावर 80 लाख लोक नवीन त्याच्यामध्ये समाविष्ट झाले. मग ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही का? मग मुळामध्ये जर कुणबी होतेच असं तुमचं म्हणणं असेल तर मग याआधी त्यांना दाखले काय मिळाले नाही? दाखले मिळायचे असतील तर त्यासाठी शासन पातळीवर का प्रयत्न केले गेले नाही? इतके दिवस आंदोलन करायची काय आवश्यकता भासली? आणि हा एक भाग झाला. तसा सगळ्या सोयऱ्यांसहित हा एक विवादास्पद विषय आहे, त्याचं क्लरिफिकेशन अजूनपर्यंत आलेलं नाही आणि सगळ्या सोयऱ्यांसहित आरक्षण देणं हा विषय न्यायालयामध्ये टिकणारा नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.